नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण मागील लेक्चरला या ठिकाणी 2 चॅप्टर अभ्यासलेले आहेत आत्तापर्यंत. फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, हा पहिला टॉपिक आपण फायनल अकाउंटचा अभ्यासला होता. त्याचे प्रॉब्लेम अभ्यासले, ॲडजस्टमेंट अभ्यासल्या आणि या ठिकाणी त्याचं ऑब्जेक्टिव्ह पण आपण अभ्यासलं. त्याच्या नोट्स मागील लेक्चरला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी या ठिकाणी प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेले आहेत, AB आणि C डिव्हिजनच्या. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटचा स्टडी केलेला होता. आता या ठिकाणी त्याचेसुद्धा आपण एक 10-12 प्रॉब्लेम अभ्यासले. त्याच्यासुद्धा नोट्स तुम्हाला मी 1-2 दिवसात देणारच आहे. आणि नंतर या ठिकाणी आज आपण तिसरं प्रकरण सुरू करणार आहोत. म्हणजे अकाउंटन्सीमध्ये फायनल अकाउंट आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये बऱ्यापैकी साम्य होतं या ठिकाणी. त्यामुळं आपल्याला ते दोन्ही टॉपिक एकदम इझी गेलेले आहेत. फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट अभ्यासलं होतं. तसंच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये सुद्धा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट अभ्यासलेलं होतं. तर हे बऱ्यापैकी फायनल अकाउंट आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये एक सारखेपणा होता, एक सेम ॲडजस्टमेंट आलेल्या होत्या. त्यामुळं ते दोन्ही टॉपिक आपल्याला फार इझी गेलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याच पुढचा तुमच्याच टेक्स्टबुकमधला हा तिसरा चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे. सुरुवातीला या तिसऱ्या चॅप्टरबद्दल या ठिकाणी अभ्यास करत असताना आपल्याला या ठिकाणी तिसरा टॉपिक बघा, त्याचं नाव सुरुवातीला दिलेलं आहे तुम्हाला, ॲडमिशन ऑफ पार्टनर. म्हणजे पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार मिनिमम 2 पार्टनर एकत्र येणं आवश्यक आहे. मॅक्झिमम 10 and 20 बँकसाठी आहे, अदर बिझनेससाठी आहे. तर हे आपण पाहिल्यानंतर ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचा सुरुवातीला आपण इंट्रोडक्टरी पार्टच अभ्यासणार आहोत. त्यानंतर खऱ्या अर्थानं या टॉपिकमध्ये कोणते अकाउंट तयार केले जातात हा टॉपिक साधारण 10 मार्कला येतो याचा प्रॉब्लेम. मग हा टॉपिक स्टडी करत असताना आपल्याला याच्या सुरुवातीचा भाग फार महत्त्वाचा आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला या टॉपिकबद्दल पूर्णपणे भाग समजून जाईल. आणि ह्याचे प्रॉब्लेमसुद्धा फार सोपे आहेत, इझी आहेत. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला हा भाग इझी जाईल. सुरुवातीला बघा, ॲडमिशन ऑफ पार्टनर. ॲडमिशन याचा अर्थ न्यू पार्टनरला आपल्या ओल्ड पार्टनरशिप फर्ममध्ये सामावून घेणे, न्यू ॲडमिशन देणे. मग त्यामध्ये या डायग्रॅमवरून तुम्हाला दिसत असेल, सुरुवातीला A पार्टनर आहे अँड B पार्टनर आहे. म्हणजे A अँड B पार्टनर देर आर कंटिन्यू हिज बिझनेस फॉर लॉंग टाईम, लॉंग पिरियड. हिज बिझनेस इट इज ए मोर प्रॉफिटेबल, मोर गुडविल आर गिवन फ्रॉम A अँड B पार्टनर्स अँड दीज शोज फ्रॉम पार्टनर C's. And it is a decide, C partner, I have admit from A and B partnership. This the C partner is a decision from those admitted from a new partner. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, A आणि B हे दोघंजण पार्टनर आहेत. त्यांची पार्टनरशिप फर्म बऱ्याच दिवस, बऱ्याच काळ सुरू आहे. त्यांची पार्टनरशिप फर्म प्रॉफिटमध्ये आहे, या ठिकाणी डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्यांच्या प्रॉफिट अँड त्यांच्या पार्टनरशिप फर्मचा
नावलौकिक या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आहे हे मिस्टर सीच्या लक्षात आलं. मग मिस्टर सी पार्टनरने ठरवलं की आपण ए आणि बी पार्टनर आहेत, त्यांची पार्टनरशिप फर्म आहे ए आणि बीची, त्यामध्ये न्यूली ॲडमिशन घ्यायचं असं मिस्टर सी पार्टनरने ठरवलं. मग यावरून दिसतंय तुम्हाला ए आणि बी ओल्ड पार्टनरशिप फर्म आहे, ॲडमिशन न्यू कुणाचं झालेलं आहे तर न्यू ॲडमिशन पार्टनर सीचं झालेलं आहे. म्हणजे ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये जुन्याचं पार्टनरशिप फर्ममध्ये एखाद्या नवीन पार्टनरने ॲडमिशन घेतलं तर त्या ॲडमिशनची प्रोसेस, कोणते अकाउंट तयार करायचे, मिस्टर सी येताना काय काय आणणार आहे हे आपल्याला या तिसऱ्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. त्याचेच प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहे. मग मिस्टर सी येताना या ठिकाणी सुरुवातीला कॅपिटल आणणार आहे आणि त्याचबरोबर गुडविल आणणार आहे. म्हणजे मिस्टर सी येताना कॅपिटल महत्त्वाचं घेऊन येणार आहे आणि गुडविल. मग व्यवसायात कॅपिटल आलं की तिथं एंट्री आपण करणार आहोत कॅश अकाउंट डेबिट टू सी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि गुडविल आणलं तर त्याची एंट्री अशीच आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि मग ते गुडविल आपण इतर पार्टनरला ए आणि बीला वाटणार आहोत. गुडविल अकाउंट डेबिट टू ए अँड बी. या एंट्र्या आपण पुढं अभ्यासणारच आहोत. त्या एंट्र्या या ठिकाणी कशा करायच्या, त्याचे इफेक्ट कसे करायचे ते प्रॉब्लेममध्ये आपण बघणारच आहोत. त्या अगोदर आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये या ठिकाणी ॲडमिशनची प्रोसेस तुमच्या लक्षात आली असेल. ए आणि बी दोन पार्टनर आहेत, मिस्टर सीने त्यांच्यात ॲडमिशन घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढच्या स्लाईडवरती जायचं आहे की या पार्टनरशिप फर्ममध्ये त्याचं मीनिंग हे आपल्याला बघायचं आहे. बघा आता तिसरा टॉपिक आपला ॲडमिशन ऑफ पार्टनर. त्यामध्ये सुरुवातीला मी वाचतोय नंतर एक्सप्लेनेशन देतोय. मीनिंग बघा, वेन द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द बिझनेस, नवीन पार्टनर आलेला इन द बिझनेस, ही ब्रिंग्स म्हणजे आणणे, ब्रिंग्स कॅपिटल अँड हिज शेअर ऑफ गुडविल. ओल्ड पार्टनर्स have to sacrifice their share of profit for new partner, so the partnership agreement change. म्हणजे मिस्टर सी हा ॲडमिशन घेत आहे. ब्रिंग म्हणजे बिझनेसमध्ये ॲडमिशन घेत असताना तो येताना कॅपिटल पण आणतो आहे, गुडविल पण आणतो आहे, आणि ओल्ड पार्टनरने जो काय त्यांचा रेशो आहे तर तो रेशोसुद्धा सॅक्रिफाय रेशोनुसार या ठिकाणी किंवा नवीन रेशो आपल्याला तिथं कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. आणि ओल्ड पार्टनरशिप फर्मचं ॲग्रीमेंट आहे ते सुद्धा चेंज होणार आहे, बदलणार आहे. जो भागीदारीचा करार आहे तो दोघांचा होता, आता तो तिघांचा करायचा आहे. त्यामुळं ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा काही चेंजेस होणार आहेत. आता सुरुवातीला हे झालं इंट्रोडक्टरी पार्ट, मिनिंग झालं. आता आपल्याला या ठिकाणी फर्स्ट पार्ट बघा, कॅपिटल ब्रॉट म्हणजे सुद्धा आणणे. कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग इन कॅश. म्हणजे नवीन पार्टनरने कॅपिटल आणलं तर ते कॅशच्या स्वरूपात आणलेलं आहे. त्याची एंट्री बघा या ठिकाणी दिलेली आहे, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या रोख पैसे आणत असताना कॅशला किंवा बँकेला डेबिट द्या आणि ज्या पार्टनरने आणलं आहे त्याला क्रेडिट द्यायचं आहे. अशा प्रकारे कॅपिटल आणलं कॅशमध्ये तर कॅश इन्कमिंग आहे म्हणून कॅशला डेबिट द्या आणि ज्याने आणलं आहे त्याला क्रेडिट द्या. हे झालं पहिली एंट्री. आता दुसरी या ठिकाणी ॲसेट ब्रिंग. जर एखाद्या पार्टनरने नवीन पार्टनरने ॲसेट आणली तर त्याची एंट्रीसुद्धा तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. मग त्याची एंट्री येणार आहे ॲसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे ॲसेट आणली तर ॲसेटला डेबिट द्या, कॅश आणली तर कॅशला डेबिट द्या, क्रेडिट न्यू पार्टनर्सला द्यायचं आहे आपल्याला.
तर या पद्धतीने या स्लाईडवरती आपण मीनिंग आणि जर्नल एंट्र्या बघितल्या. आता पुढं या ठिकाणी पुढच्या स्लाईडवरती जरा आपल्याला रेशोंचा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला मी जनरल बोलतो आहे ओल्ड रेशो. आता ओल्ड रेशो आपल्याला वरती प्रॉब्लेममध्ये फायनल अकाउंटमध्ये सुद्धा बघितलं असेल तुम्ही. सुरुवातीच्या पहिल्या 2 लाईनमध्ये जो रेशो दिला जातो त्याला आपण ओल्ड रेशो म्हणतो, तो ॲग्रीमेंटनुसार दिला जातो. त्यानंतर दुसरं आहे की या ठिकाणी न्यू रेशोसुद्धा आपल्याला काही वेळेस ॲडजस्टमेंटमध्ये देतात. ओल्ड वेगळा न्यू वेगळा असू शकतो. आणि तिसरं आहे सॅक्रिफाय रेशो. सॅक्रिफाय म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी एखाद्या नवीन पार्टनरने गुडविल आणलं तर ते जुन्या दोघांमध्ये वाटण्यासाठी ज्या रेशोचा वापर केला जातो त्याला आपण म्हणतो सॅक्रिफाय रेशो. तर या प्रकारे तुम्हाला हे 3 रेशो माहीत असणं अपेक्षित आहे. ओल्ड रेशो दिलेलाच असतो, न्यू रेशो आपण कॅल्क्युलेट करतो आणि सॅक्रिफाय रेशोसुद्धा गुडविल आणलं कॅश डिस्ट्रीब्यूट करायचे असेल तर सॅक्रिफाय रेशो काढावा लागतो. तर त्याचेही तर फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत. तर त्याच फॉर्म्युलांचा वापर करून आपल्याला ॲडमिशन ऑफ ए पार्टनरशिप फर्ममध्ये काही वेळेस न्यू रेशो काढावा लागतो, काही वेळा सॅक्रिफाय रेशो काढावा लागतो आणि त्यानुसार आपल्याला गुडविल वाटावं लागतं. न्यू रेशोनुसार कॅपिटल ॲडजस्ट करायला लावतात तिन्ही पार्टनरचं, त्यावेळी न्यू रेशो आपल्याला काढावा लागतो. अशा प्रकारे आपल्याला न्यू रेशो हा कॅपिटल ॲडजस्टला प्रॉफिट किंवा लॉस वाटताना उपयोगाला येतो आणि ओल्ड रेशोनं दिलेलाच असतो, तो काय काढायची गरज नाही. आणि या ठिकाणी सॅक्रिफाय रेशोसुद्धा आपल्याला काही वेळेस काढावा लागतो गुडविल वगैरे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. तर त्याचे हे फॉर्म्युले इथं आपल्याला दिले आहेत. चला तर मग या ठिकाणी आपण न्यू रेशोचा फॉर्म्युला कसा आहे तो बघू. बघा न्यू रेशो, त्यामध्ये न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस बॅलन्स ऑफ 1. म्हणजे न्यू रेशो काढत असताना ओल्ड रेशो जो काय प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे तो ओल्ड रेशो वजा बॅलन्स ऑफ 1 म्हणजे तिथं घेत असताना वजा 1 घ्यायचं आहे, लक्षात घ्या. ओल्ड रेशो वजा 1 असं फॉर्म्युला वापरला की तुम्हाला न्यू रेशो मिळतो आणि त्यानुसार आपल्याला पुढचं कॅपिटल ॲडजस्ट करावं लागतं. आता दुसरा जो आहे तो बघा सॅक्रिफाय रेशो. त्याचा फॉर्म्युला बघा, सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आपल्याला प्रॉब्लेममध्ये ओल्ड रेशो देतात वरती, खाली ॲडजस्टमेंटमध्ये न्यू रेशो देतात. ते दोन्ही रेशो दिले की ओल्ड मायनस न्यू रेशो, मग आपल्याला सॅक्रिफाय रेशो मिळतो. तर सॅक्रिफाय रेशो काढण्याचा हा एक फॉर्म्युला आहे, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो, मग आपल्याला सॅक्रिफाय रेशो मिळतो. त्याचा वापर करून आपण सॅक्रिफाय रेशोनुसार या ठिकाणी गुडविल वाटत असतो. मग ते गुडविल या ठिकाणी सॅक्रिफाय रेशोमध्ये जुन्या पार्टनरला ए आणि बीला वाटायचं असतं. हा झाला सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला. आता आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे मीनिंग ऑफ गुडविल. गुडविलचा अर्थ, नाव लौकिक. मग गुडविलचा अर्थ बघा तिथं दिलेला आहे. गुडविल इज द बेनिफिट नेम ऑफ ए बिझनेस विच अल्टिमेटली हेल्प्स द बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. गुडविल हे एक बेनिफिट आहे बिझनेसचं, ते या ठिकाणी आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये नेण्यासाठी या ठिकाणी हेल्प करतं, मदत करतं. उदाहरणार्थ ज्या पार्टनरशिप फर्मचे बिझनेस या ठिकाणी नावारूपाला आलेले आहेत त्यामध्ये या ठिकाणी टाटा बिर्ला ही सुरुवातीला, हिरो होंडा यांचं नाव लौकिक आहे. पार्लेजी कंपनी असू द्या, त्याच्यानंतर गोदरेज कंपनी असू द्या, कोलगेट कंपनी असू द्या, यांचं नाव लौकिक खूप मोठं आहे, खूप जास्त आहे मार्केटमध्ये. त्यामुळं एखाद्या जर पार्टनरला त्यांच्या कंपनीमध्ये किंवा पार्टनरशिप फर्ममध्ये जायचं असेल तर त्या नावलौकिकासाठी जी रक्कम मोजली जाते त्याला आपण गुडविल म्हणतो. मग हे गुडविल या ठिकाणी इनटँजेबल ॲसेट आहे, अदृश्य आहे, दिसत नाही परंतु अस्तित्वात आहे.
उदाहरणार्थ आपल्याला गोदरेज कंपनी आपण म्हणतोय, दिसतंय का कंपनी या ठिकाणी? कंपनीचं नाव आत्ता सध्या तुम्ही जिथं बसला आहात तिथं दिसत नाही, परंतु ती अस्तित्वात आहे. कोलगेट कंपनी या ठिकाणी, रिलायन्स कंपनी, टाटा कंपनी, कंपन्यांची नावं एवढी त्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून असू द्या, इतर कोणत्या माध्यमातून व्यक्तींच्या मनावरती पूर्ण बिंबवलेले आहेत. तो त्या कंपनीचा गुडविल आहे. मार्केटमध्ये आपण एखादी वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर, 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी खरेदी करायला गेल्यानंतर आपण या ठिकाणी विविध कंपन्यांची नावं सांगतो. ते त्या कंपनीचं गुडविल आहे. म्हणजे या ठिकाणी आपण मोबाईल खरेदी करायला गेलो तरी विविध कंपन्यांचे मोबाईल असतात. मग आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस त्या शॉपवरला विचारतो आणि जी कंपनी आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालली आहे, नावलौकिक आहे, तीच वस्तू आपण त्याच कंपनीचा मोबाईल खरेदी करतो. इट इज ॲन असेट. ती त्या कंपनीची गुडविल ही इनटँजेबल असेट आहे, अदृश्य मालमत्ता आहे. ती तुमचा बिझनेसचा प्रॉफिट वाढवण्यासाठी सतत मदत करत असते. म्हणूनच या ठिकाणी नवीन भागीदार येताना कॅपिटल भांडवल तर आणतो, पण हे नावलौकिकाचे पैसे म्हणजेच गुडविलची सुद्धा अमाऊंट घेऊन येतो. अशा प्रकारे आपल्याला या गुडविलचा अर्थ सांगता येईल की अदृश्य मालमत्ता आहे, परंतु ती बिझनेससाठी प्रॉफिटेबल आहे. त्यानंतर आता पुढच्या स्लाईडवरती बघा, आपल्याला गुडविलच्या मेथड्स अभ्यासायच्या आहेत. गुडविलच्या मेथड अभ्यासत असताना गुडविलच्या एकूण 2 मेथड आहेत. काही प्रॉब्लेममध्ये सांगतात की गुडविल आपल्याला या ठिकाणी दिलेलं असतं. मिस्टर सी येताना गुडविल 50,000 रुपये घेऊन येणार आहे, परंतु काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागतं. मग ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला 2 मेथडचा वापर करून गुडविलचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्यामध्ये पहिली मेथड बघा या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आता ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये सुद्धा एकूण 3 स्टेप आहेत. त्या 3 स्टेपमध्ये आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागतं. पहिली स्टेप आहे टोटल प्रॉफिट. मग मागील 3 वर्षांच्या प्रॉफिटची बेरीज करा. दिला असेल तिथं तर टोटल प्रॉफिट निघणार आहे. 3 वर्षांचा प्रॉफिट आपल्याला देतात तिथं. त्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट, मग त्याला 3ने भागा. 3 वर्षांची टोटल असेल 3ने भागा, 4 वर्षाची टोटल असेल 4ने भागा, ॲव्हरेज काढायचं आहे. आणि तिसरी स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आणि जो काय भागाकार आलेला आहे, भागून अमाऊंट आलेले आहे, त्याला ते देतात की नंबर ऑफ परचेस इयरने त्याला गुणायचं आहे. 2 इयर 3 इयर परचेस देतात किंवा 1 इयर, तर त्यांनी त्याला गुणलं, भागलेल्या ॲव्हरेज प्रॉफिटला 1 किंवा 2ने गुणल्यानंतर आपलं गुडविल निघतं. तर या पद्धतीने गुडविल कॅल्क्युलेट करण्याची ही पहिली मेथड आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. त्यामध्ये 3 स्टेप आहेत बघा, टोटल प्रॉफिट, त्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट आणि तिसरी स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. तर या प्रकारे आपल्याला गुडविल या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार कॅल्क्युलेट करता येतं. हे झालं ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरी मेथड आपल्याला अभ्यासायची आहे, ती म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड. तर या सुपर प्रॉफिट मेथडमध्ये 4 स्टेपमध्ये आपल्याला गुडविल काढावं लागतं. पहिली स्टेप बघा या ठिकाणी तसे 5 स्टेप आहेत. पहिली टोटल प्रॉफिट, म्हणजे टोटल प्रॉफिट आपल्याला काढायचंच आहे, टोटल प्रॉफिट. दुसरी आहे ॲव्हरेज प्रॉफिट, ते वरती बघितलंच होतं आपण. आता तिसरी जी आहे ती नॉर्मल प्रॉफिट आहे. नॉर्मल प्रॉफिट म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला असतो, त्याने त्याला गुणायचं. 15% 20% रेट देतात. जो काय ॲव्हरेज प्रॉफिट येईल त्याला 15ने गुणायचं, 100ने भागायचं, मग नॉर्मल प्रॉफिट निघतो. त्यानंतर चौथी स्टेप आहे सुपर प्रॉफिट. आता सुपर प्रॉफिट काढत असताना कसं करायचं आहे, ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे ॲव्हरेजमधनं नॉर्मल प्रॉफिट वजा केला की सुपर प्रॉफिट मिळतो. ॲव्हरेज वजा नॉर्मल म्हणजे सुपर प्रॉफिट मिळतो आहे. आणि 5वी स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. मग जे काय सुपर प्रॉफिट आलेला आहे त्या सुपर प्रॉफिटला नंबर ऑफ इयरने परचेस केलेला आहे त्याने त्याला गुणायचं, मग या ठिकाणी तुमचा
या ठिकाणी गुडविल मिळतोय. तर या 2 प्रकारे आपल्याला गुडविल काढता येतं. पहिली आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी आहे सुपर प्रॉफिट मेथड. अशा प्रकारे आपल्याला या गुडविल जर दिलं असेल तर मेथडची गरज नाही, पण जर दिलं नसेल तर या 2 प्रकारे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करता येतं. हेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. वर्किंग नोटमध्ये आपल्याला हे कॅल्क्युलेशन दाखवायचं आहे. या ठिकाणी त्याच्या अमाऊंट जी काही फायनल निघणार आहे त्याला मार्क्स आहेत, लक्षात घ्या. काही विद्यार्थी विचारतात वर्किंग नोटला मार्क्स आहेत का? तर वर्किंग नोटमध्ये जी फायनलची अमाऊंट निघणार आहे, समजा गुडविल मिळाला आपल्याला 60,000 रुपये, तर हे 60,000 रुपये कसे काढले याला मार्क एखादा आहे, लक्षात घ्या. 1-2 मार्क वर्किंग नोटला म्हणजे फायनल अमाऊंटला ते देतात. त्या पद्धतीने आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे ॲव्हरेज प्रॉफिट आणि सुपर प्रॉफिटनुसार आपण गुडविल काढू शकतो. आता आपल्याला पुढच्या या ठिकाणी स्लाईडवरती जायचं आहे की यामध्ये आपल्याला त्यांनी एक तुम्हाला इथं चार्ट दिसत आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला बघा ट्रीटमेंट ऑफ गुडविल. आता गुडविलच्या विविध ट्रीटमेंट कशा करायच्या, जर्नल एंट्री कशा करायच्या ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर त्यामध्ये ट्रान्झॅक्शन इथं दिलेलं आहे. पहिल्यांदा ॲडजस्टमेंटमध्ये पण देतात बघा. गुडविल ब्रिंग इन कॅश अँड रिटेन्ड इन अ बिझनेस. म्हणजे मिस्टर सी पार्टनरने गुडविल कॅशमध्ये आणलं आणि परत ते रिटर्न बिझनेसमध्येच गुंतवलं ओल्ड पार्टनरने. तर त्याची एंट्री बघा. आता गुडविल आणलं इथपर्यंत, अर्ध्यामध्ये कॅशपर्यंत बघा. एमध्ये काय एंट्री ती बघा, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे मिस्टर सी पार्टनरने 80,000 रुपये गुडविल आणलं, तर एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट 80,000 टू गुडविल अकाउंट 80,000. आता हे 80,000 रुपये आपल्याला ए आणि बीला वाटायचे आहेत, समानच वाटायचे आहेत. इक्वल रेशो दिला आहे असं समजू आपण, ओल्ड रेशो. तर समान वाटत असताना ते गुडविल व्यवसायात परत रिटर्न आणायचं आहे, टेकन करायचं नाही. तर बी एंट्री बघा, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट 80,000 टू ए अकाउंट 40,000 आणि टू बी अकाउंट 40,000. या प्रकारे 80,000 रुपये आपण 40,000 रुपये ए आणि बी पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. ही झाली गुडविल आणलं आणि गुडविल वाटणं. आता दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये बघू आपण. या ठिकाणी गुडविल ब्रिंग इन कॅश. गुडविल आणलं, सेम त्याची एंट्री येणार आहे, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर अँडपासून बघा, विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर. म्हणजे गुडविल आणलं, एंट्री येणार कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ते गुडविल वाटलं आपण, तर गुडविल अकाउंट डेबिट टू ए आणि बी. सेम एंट्र्या वरच्या आहे अशा खाली येणार ए आणि बी, परंतु सी एंट्री या ठिकाणी इथं बदलती. सी एंट्रीमध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, ते गुडविल विथड्रॉन केलेलं आहे. विथड्रॉन म्हणजे पार्टनरने त्याची अमाऊंट टेकन ओव्हर केली आहे, घरी वापरली आहे, पर्सनलसाठी घेतलेले आहेत पैसे काढून व्यवसायातनं. त्यावेळी त्याची एंट्री बघा काय होती, ओल्ड पार्टनर्स अकाउंट डेबिट. म्हणजे ए अकाउंट डेबिट, बी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. बघा, ओल्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. म्हणजे ओल्ड पार्टनरने कॅश स्वतःसाठी पर्सनल कामासाठी नेले असेल, विथड्रॉन केले असेल, तर आपल्याला एंट्री तिसरी करावी लागणार आहे. पहिली एंट्री कॅश, गुडविल आणलं, कॅश टू गुडविल. ते गुडविल वाटलं, गुडविल टू ए आणि बी पार्टनर. आणि ते गुडविल जर पार्टनरने विथड्रॉन केलं, स्वतःसाठी पर्सनल कामासाठी वापरले, पैसे नेले, टेकन केले, तर एंट्री येणार आहे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. अशा प्रकारे गुडविल आणणं, गुडविल वाटणं आणि गुडविल विथड्रॉन करणं हे या ठिकाणी आपण ट्रीटमेंट अभ्यासलेल्या आहेत. आता आपल्याला या प्रकारे हे गुडविलच्या ट्रीटमेंटची प्रोसेस आपण या ठिकाणी अभ्यासली. परत एकदा बघा, गुडविल आणलं, गुडविल ब्रिंग इन कॅश. ब्रिंग म्हणजे आणणे.
गुडविल आणलं, एंट्री येणार कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता तेच गुडविल ओल्ड पार्टनरला वाटलं ए आणि बीला, तर एंट्री येणार आहे ए अकाउंट डेबिट बी अकाउंट डेबिट. सॉरी, ते गुडविल वाटलं तर दुसरी एंट्री आपली म्हणजे गुडविल आणलं कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, ते गुडविल वाटलं तर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर अकाउंट. नंतर दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये सेम त्याच एंट्री आहेत कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, ते गुडविल या ठिकाणी वाटलं गुडविल टू ओल्ड पार्टनर. परंतु सीमध्ये इथं नवीन एंट्री बघा, ते गुडविल विथड्रॉन केलं तर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. कॅश आपल्या व्यवसायातून गेली म्हणून कॅशला क्रेडिट आणि ज्यांनी टेकन केली त्यांना डेबिट, म्हणजे ए अकाउंट डेबिट बी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अशा प्रकारे गुडविल आणणं, वाटणं आणि टेकन करणं हे या टॉपिकमध्ये ट्रीटमेंटमध्ये आपण गुडविलच्या अभ्यासलेलं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, नवीन भागीदाराला आपल्या संस्थेत सामावून घेत असताना, प्रवेश देत असताना, ॲडमिशन देत असताना आपल्याला त्या न्यू पार्टनरला या ठिकाणी पहिल्यांदा कॅपिटल आणायला सांगायचं. त्याची एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट टू सी पार्टनर कॅपिटल अकाउंट. ही पहिली एंट्री झाली. आणि न्यू पार्टनर येताना गुडविल पण आणतोय. मग या गुडविलच्या ट्रीटमेंटसुद्धा आपण या जर्नल एंट्र्यामध्ये अभ्यासल्या की नवीन पार्टनर येताना गुडविलसुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे गुडविल आणतो. ते गुडविल ए आणि बीला आपण डिस्ट्रीब्यूट करतो आणि जर ए आणि बीने टेकन ओव्हर केलं तर ए आणि बी अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. या प्रकारे आपण गुडविलच्या सुद्धा ट्रीटमेंट दाखवत आहे. हे झालं ॲडमिशन ऑफ ए पार्टनरशिप फर्ममध्ये इंट्रोडक्टरी पार्ट. त्यामध्ये त्याचे डेफिनेशन, महत्त्वाचा भाग रेशो घेतलेले आहेत आपण आणि जर्नल एंट्र्या घेतल्या. या ठिकाणी कॅश आणली म्हणजे कॅपिटल आणलं आणि गुडविल आणलं, हे बघितलं. एवढाच भाग आता आपण सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघितला आहे. आता आपल्याला पुढच्या लेक्चरला या ठिकाणी वेगवेगळे फॉर्मॅट अभ्यासायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटमध्ये तुम्हाला या टॉपिकमध्ये जर्नल एंट्री विचारू शकतात किंवा लेजर पोस्टिंग विचारू शकतात. सुरुवातीला तुम्हाला आपल्याला अकाउंटिंग दृष्ट्या यामध्ये कोणते अकाउंट तयार करायचे आहेत ते एकदा परत ऐका. पहिलं अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा त्यालाच दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट पहिलं तयार करावं लागतं किंवा त्याचं दुसरं नाव आहे P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यानंतर दुसरं अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यामध्ये पर्टिक्युलर ए रुपीज बी रुपीज सी रुपीज ही झाली डेबिट साईड. मग क्रेडिट साईड पर्टिक्युलर ए रुपीज बी रुपीज सी रुपीज. अशा प्रकारे 3 पार्टनरच्या रुपीजचे कॉलम करावे लागतात. पहिलं रिव्हॅल्युएशन अकाउंट, दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं आपल्याला तयार करावं लागतं ते म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये सुद्धा लायबिलिटी साईडला लायबिलिटी येणार आहेत, असेट साईडला असेट आपण रेकॉर्ड करणार आहोत. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये 2 अकाउंट आणि एक बॅलन्स शीट तयार करायचं आहे. आणि नंतर वर्किंग नोटमध्ये आपल्याला कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट एक छोटंसं 5-6 ओळीचं तयार करायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला महत्त्वाचं रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. नंतर कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट वर्किंग नोटमध्ये आपल्याला ते तयार करायचं आहे. त्याचे बॅलन्सेस, कॅश आणि गुडविलचे बॅलन्सेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी ते बॅलन्स असेटला आणि पार्टनरच्या क्रेडिटला दाखवायचे आहेत. तर अशा प्रकारे हा ॲडमिशन ऑफ ए पार्टनर तिसरा टॉपिकचा आपण हा इंट्रोडक्टरी पार्ट अभ्यासला. अकाउंटिंग दृष्ट्या कोणते अकाउंट तयार करायचे तेही बघितले.
हा प्रॉब्लेम तुम्हाला 10 मार्कला येतो, लक्षात घ्या. बोर्डाच्या क्वेश्चनमध्ये 10 मार्कला प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम कसा विचारला जातो ते पण ऐका. या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल. टेक्स्टबुक बघाच म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इंट्रोडक्टरी पार्ट झालेला आहे, तुम्ही स्वतः तो बघा, वाचा, लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या टॉपिकमध्ये काय बदल आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला प्रॉब्लेम कसा येतो, बॅलन्स शीट दिलेलं असतं एक 5-6 ओळीचं आणि एक 4-5 ॲडजस्टमेंट देतात. त्याच्यावरून तुम्हाला काय तयार करायचं आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. आणि कॅश आणि गुडविल अकाउंट वर्किंग नोटमध्ये आपण तयार करणार आहोत. तर या प्रकारे हा ॲडमिशन ऑफ ए पार्टनर आपण इंट्रोडक्टरी पार्ट अभ्यासलेला आहे. जरी तुम्हाला काही या ठिकाणी शंका असतील तरी तुम्ही बिनधास्त विचारा. आणि झालेल्या ज्या काय आपल्या फायनल अकाउंटच्या नोट्स असतील, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या देणारच आहेत. त्याच पद्धतीने आपण हा नवीन चॅप्टर पण सुरू केलेला आहे. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघा, सुरुवातीचा भाग थोडासा व्यवस्थित वाचा, लिहा. काही शंका असतील तर परत परत विचारा आणि झालेल्या भागाचा व्यवस्थित अभ्यास करा. कारण अकाउंट हा सब्जेक्ट प्रॅक्टिसनी परफेक्ट होणार आहे, नुसतं ऐकून नाहीत. ज्यावेळी तुमच्या हाताखालून काही प्रॉब्लेम्स जातील, एक्झाम्पल सोडवचाल तुम्ही, त्याचवेळी हा तुमचा अकाउंटन्सी विषय अतिशय परफेक्ट होणार आहे. आणि तुम्हाला या तिसऱ्या चॅप्टरलासुद्धा व्यवस्थितरित्या या ठिकाणी मार्क्स मिळणार आहेत. त्यासाठी तुमचं प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. मग झालेला भाग परत परत मी काय सांगतोय, फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम सोडवा. तुम्हाला या ठिकाणी नोट्स दिलेल्या आहेत, एक्स्ट्रा प्रॉब्लेम एक्झरसाइजसाठी सुद्धा दिलेल्या आहेत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची सुद्धा प्रॅक्टिस करा. काही शंका असतील तर या ठिकाणी व्हॉट्सअपवरती किंवा क्लास कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी विचारू शकताय. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण तिसरा चॅप्टर सुरू केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण याचे फॉर्मॅट अभ्यासणार आहोत, वेगवेगळ्या अकाउंटचे. त्यामध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट याचे फॉर्मॅट अभ्यासून मग आपण प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. धन्यवाद.